काही दिवसांपूर्वी आमच्या क्लिनिकमध्ये एक खूप मजेशीर गोष्ट झाली. एका पेशंटसोबत आहाराविषयी बोलताना त्यांनी ज्वारीची भाकरी खाल्ली तर चालेल असं मी त्यांना सांगत होते. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आला होता, कॉलेजमध्ये असेल. त्याने मला असं विचारलं की तुम्ही मिलेट्सची रोटी रेकमेंड करत नाही का, ती जास्त हेल्दी असते ना. बरोबरच आहे. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन्सने 2023ला इयर ऑफ मिलेट्स असं म्हणून डिक्लेअर केलं होतं. इतके हे मिलेट्स आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. आता गंमत अशी आहे की आपल्या रुटीन आहारामध्ये आपण ऑलरेडी बरेच मिलेट्स वापरत असतो, पण यांना मिलेट्स म्हणतात असं बऱ्याच लोकांना माहिती नाही असं दिसतंय. ज्वारी म्हणजे सॉर्गम, एक प्रकारचे मिलेट्स आहेत. बाजरी म्हणजे पर्ल मिलेट्स, नाचणी म्हणजे फिंगर मिलेट्स, राजगिरा म्हणजे ॲमरंथ हे सुद्धा मिलेट्स आहेत. इंग्लिश नावं आणि मराठी नावं एवढाच फक्त फरक. ही नावं सध्या ट्रेंडिंग आहेत म्हणून ते खाऊ नका. त्यांचे फायदे जाणून घ्या आणि तुमच्यासाठी योग्य धान्य कुठलं हे सारासार विचार करून ते तुमच्या डाएटमध्ये तुम्ही इन्क्लूड करा, आंधळेपणाने नाही. तर आजच्यासाठी एवढंच. हेल्दी राहा आणि फिट राहा.